नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वागरे पाटील फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण एका घटकाचा अभ्यास करतोय। तो घटक म्हणजे कंडिशनल्स, म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस। या घटकावर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। बँकिंग, राज्यसेवा, सर्व प्रकारच्या कंबाईन एक्झाम्स, त्याचबरोबर सरळ सेवा या सर्वच परीक्षांमध्ये या घटकावर एक तरी प्रश्न विचारला जातो। तर कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे काय सांगा, तर अटदर्शक वाक्य, अट दर्शवणारी वाक्ये, की असं झाले तर तसे होईल अशा प्रकारची वाक्य। त्याच्यामध्ये तीन प्रकारात त्याची विभागणी केली। एक प्रॉबेबल, शक्य रचना, म्हणजे द कंडिशन इज लाईकली टू बी फुलफिल्ड, म्हणजे शी अट पूर्ण होण्याची शक्यता असते। दुसरं बघा इम्प्रॉबेबल, याच्यामध्ये आयदर ॲन अनरियल और ॲन इम्प्रॉबेबल, म्हणजे अनरियल अवास्तविक, इम्प्रॉबेबल असंभाव्य, म्हणजे ही पण कंडिशन पूर्ण होण्याची शक्यता, पण असं नाही बघा, ही कंडिशन पूर्ण होण्याची शक्यता कमी असते, जवळजवळ नसते। आणि तिसरा प्रकार येतो इम्पॉसिबल, शब्दावरूनच लक्षात येतं अशक्य रचना, ही अट काय होत नाही, पूर्णच होऊ शकत नाही, कारण दोन्ही पण सेंटेन्सेस पास्ट टेन्समध्ये दिलेले असतात किंवा येतात। आता पहा, त्याच्यापैकी आपण प्रॉबेबल रचना पाहणार आहोत। द कंडिशन इज लाईकली टू बी फुलफिल्ड, म्हणजे ही अट पूर्ण होण्याची शक्यता असते। पहा, ह्या प्रकारच्या रचनेमध्ये दोन क्लॉज येतात, म्हणजे वाक्य दोन भागामध्ये विभाजित असतं। एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज। मेन क्लॉज मुख्य वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण वाक्य, ज्याला आपण उपवाक्य म्हणतो। हे ओळखायचं कसं, तर इफनं स्टार्ट होणारं सेंटेन्स हे सबऑर्डिनेट क्लॉजचं असतं आणि दुसरं सेंटेन्स हे कशाचं असतं सांगा, मुख्य म्हणजे मेन क्लॉजचं असतं। मग इफनं प्रॉबेबल रचनेमध्ये, प्रॉबेबल रचनेचं एक वैशिष्ट्य आहे की इफनं स्टार्ट होणारं जे वाक्य असतं त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करावं लागतं। पहा, इथं मांडलेली रचना आहे। मेन क्लॉज म्हणजे इफनं सुरू न होता कॉमाच्या पुढचं वाक्य, आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे इफनं सुरू होणारं वाक्य। आता हा मेन क्लॉज याच्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स असतो आणि याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। आता सिंपल फ्युचर म्हणजे शल विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप। पहा, सिंपल फ्युचर म्हणजे शल किंवा विल यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि सिंपल प्रेझेंट म्हणजे सब्जेक्ट नंतर डायरेक्ट काय येतं सांगा, V1 येतं। तो सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर यस किंवा यस हा सफिक्स जोडला जातो। मग ही रचना एक ठरलेली आहे बघा। प्रॉबेबल रचनेमध्ये इफनं सुरुवात होणारं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये नेहमी, म्हणजे इफनं सुरुवात होणारं वाक्य म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, याच्यामध्ये नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नेहमी सिंपल फ्युचर टेन्स असतो, म्हणजे शल विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं। आता पहा, समोर मांडलेली जी सेंटेन्सेस आहेत त्याच्या सहाय्याने आपण हे अभ्यासू। इफ यू क्वालिफाय द नेट एक्झामिनेशन यू गेट अ परमनंट टीचर जॉब। कसं म्हटलेलं आहे पहा, इफच्या रचनेमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। मग इथं यू हा सब्जेक्ट आहे, म्हणजे क्वालिफाय हे क्वालिफायच राहील, म्हणजे क्वालिफाय आपल्याला ॲज इट इज ठेवायला पाहिजे, काही चेंज होत नाही, कारण सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप बघा, सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे तसं। आता यू हा सब्जेक्ट असल्यामुळे हा बदल होत नाही। समजा इथं ही असतं तर क्वालिफाईज झालं असतं, शी असतं तर क्वालिफाईज झालं असतं, अनेक जण असतं तर क्वालिफायच राहिलं असतं। म्हणजे सिंपल प्रेझेंटची रचना असते आय क्वालिफाय, वी क्वालिफाय, यू क्वालिफाय, दे क्वालिफाय, आणि ही शी इट क्वालिफाईज। आता सब्जेक्ट आहे, हा सेकंड पर्सन आहे आणि सेकंड पर्सन सिंग्युलर आहे, हा म्हणजे काय ना सांगा, क्वालिफाय आहे तसं राहणार। इफ यू क्वालिफाय द नेट एक्झामिनेशन, आणि दुसरं जे वाक्य असतं ते मेन क्लॉजचं असतं पहा,
आणि मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स येतो आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये शल विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. म्हणून इथं यू विल गेट असं राईट करायला पाहिजे. काय होणार सांगा इथं, यू विल गेट म्हणजे सेंटेन्स होईल बघा, इफ यू क्वालिफाय द नेट एक्झामिनेशन यू विल गेट अ परमनंट टीचर जॉब. आता एक्झाममध्ये काय करतात पहा, हे अर्ध सेंटेन्स बऱ्याचदा देतात, दोन्हीपैकी एक. मग समजा आपल्याला इफ यू क्वालिफाय द नेट एक्झामिनेशन असं दिलेलं असेल आणि हे जर व्हर्ब ब्रॅकेटमध्ये असेल तर आपण इथं काय केलं पाहिजे, विल गेट असं राईट केलं पाहिजे. लक्षात का, म्हणजे इथं आपण ओळखलं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये कोणता पाहिजे, सिंपल फ्युचर टेन्स पाहिजे. म्हणून इथं विल गेट. समजा इथं विल गेट दिलेलं आहे आणि हे व्हर्ब जर ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल तर इथं आपण सब्जेक्टवरून इथं काय करायला पाहिजे, आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला पाहिजे. बरोबर, म्हणजे इथं तिकडं विल गेट असेल तिथं इथं काय येणार, यू क्वालिफाय असंच होणार. बरोबर, अशा प्रकारची रचना एक्झाममध्ये येऊ शकते. दुसरं सेंटेन्स पहा, इफ आवर बॉलर्स टेक अ फ्यू क्विक विकेट्स वी विन द मॅच. आता कसं म्हटलेलं बघा, इफचं सेंटेन्स आहे आणि इफच्या सेंटेन्समध्ये नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे आपल्याला. म्हणजे बॉलर्स टेक, आता बॉलर्स म्हणजे दे ना, मग दे टेकच होतं की टेक्स होईल, ही शीट असेल तरच टेक्स होतं, म्हणजे दे टेक आहे तसं राहतं. म्हणजे इफ आवर बॉलर्स टेक अ फ्यू क्विक विकेट्स वी, इथं सिंपल फ्युचर शल विल पैकी काय येणार सांगा, विन म्हटल्यानंतर शल येणार आणि वर्बचं पहिलं रूप आहे तसं, म्हणजे वी शल विन द मॅच. म्हणजे कसं होईल सांगा, इफ आवर बॉलर्स टेक अ फ्यू क्विक विकेट्स वी शल विन द मॅच. आता ही दोन्ही सेंटेन्सेस उलट देऊ शकतात. म्हणजे असं काही नाही की इफनंच हे वाक्य सुरुवात होतं, हे वाक्य यूनं सुरुवात होऊ शकतं आणि इफ तिथं कंजक्शन मध्यभागी येऊ शकतं, त्यावेळी कॉमन असणार आहे. म्हणजे इफपर्यंत इफपासूनचं पुढचं वाक्य कुठलं असणार आहे, सबऑर्डिनेट क्लॉजचं असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. आणि दुसरं उरलेलं वाक्य मेन क्लॉजचं असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स यूज करायचं आहे. आता पहा इथं हे सेंटेन्स कसं होऊ शकतं, इफ यू विल गेट अ परमनंट टीचिंग जॉब इफ यू क्वालिफाय द नेट एक्झामिनेशन. आणि हे सेंटेन्स असं पण येऊ शकतं, वी शल विन द मॅच इफ, हे स्मॉल होईल, आवर बॉलर्स टेक अ फ्यू क्विक विकेट्स. आता थर्ड सेंटेन्स पहा, थोडीशी रचना चेंज, म्हणजे का चेंज होते ते पहा. इफ ही वर्क हार्ड ही प्रमोट. आपण पाहिलेलं बघा, इफ ही वर्क हार्ड सिंपल प्रेझेंट, कारण इफनं सुरू होणारे वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉजचं असतं आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला यूज करावा लागतो. आणि दुसऱ्यामध्ये मेन क्लॉजचं असतं, मेन क्लॉजमध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स यूज करावा लागतो. आणि ही रचना फक्त कशामध्ये येते, प्रॉबेबल रचनेमध्ये येते. हे पहिलं आपण नोट डाऊन केलं पाहिजे. पहा इथं, इफ ही वर्क हार्ड सिंपल प्रेझेंट, म्हणजे हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, याचा अर्थ वर्कचं काय होणार, वर्क्स. म्हणजे इफ ही वर्क्स हार्ड, ही आता बघा शल आणि विल पैकी कोणतं येईल सांगा, इथं हिच्या पुढे विल येईल आणि विलच्या पुढं प्रमोट लिहिण्यापूर्वी आपण थोडंसं आपल्या लक्षात येतं की इफ ही वर्क्स हार्ड ही विल प्रमोट म्हटलं तर तोच त्याला प्रमोट करेल असा अर्थ होतो. म्हणजे बघा, त्यानं जर चांगलं काम केलं, हार्ड वर्क केलं, त्याला प्रमोशन दिलं जाईल. म्हणजे हे प्रमोशन कंपनीकडून असेल, वरिष्ठांकडून असेल, गव्हर्नमेंटकडून असेल, असं काहीतरी मिनिंग होईल. म्हणजे याच्यामध्ये क्रिया त्याच्याकडून घडत नाही, ती क्रिया दुसऱ्या करवी घडते. अशा प्रकारची सेंटेन्सेस ही पॅसिव्ह वॉइसची सेंटेन्सेस असतात, म्हणजे याला आपण मराठीमध्ये कर्मणी प्रयोग म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सेस यूज करायचा आहे, परंतु त्याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस यूज करायचा आहे. मग सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, तर शल किंवा विल, शल किंवा विल नंतर बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे पहा कसं सेंटेन्स होईल, इफ ही वर्क्स हार्ड ही विल बी प्रमोटेड. V3 म्हणजे काय ना सांगा, प्रमोटेड, PROMOTED म्हणजे V3. फ्युचर टेन्सचा आपण पॅसिव्ह वॉइस यूज केला कारण ही क्रिया दुसऱ्या करवी घडते म्हणून. म्हणजे इफ ही वर्क्स
हार्ट ही विल बी प्रमोटेड, त्याला प्रमोट केलं जाईल किंवा प्रमोशन दिलं जाईल, अशा प्रकारचे वाक्य. आता वरील आपण दोन्ही सेंटेन्सेस पाहिलेले आहेत, तशा प्रकारे हे वाक्य पण असं येऊ शकतं, ही विल बी प्रमोटेड, ही विल बी प्रमोटेड इफ ही वर्क्स हार्ड. मग आपण पहिल्याप्रमाणे अर्ध्या अर्ध्या वाक्यामध्ये तो टेन्स दिला जातो, आपल्याला ते ओळखायचं आहे सबऑर्डिनेट क्लॉज की मेन क्लॉज, आणि त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या वाक्यात ब्रॅकेटमध्ये दिलेलं व्हर्ब त्याच्यामध्ये टेन्सचा योग्य तो वापर आपल्याला करायचा आहे. हे याला प्रॉबेबल रचना असं आपण म्हणतो. याच्यामध्ये आणखीन काही प्रकार येतात, त्याचा पण अभ्यास आपण नंतरच्या काही व्हिडिओजमध्ये करूया. आता समजा ह्या रचनेमध्ये एखादी सायंटिफिक फॅक्ट असेल, सायंटिफिक फॅक्ट, तर दोन्हीही बाजूला म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. उदाहरणामध्ये पहा, इफ यू हीट वॉटर, इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स, म्हणजे कसं सेंटेन्स झालं, इफ यू हीट सिंपल प्रेझेंट टेन्स, इट बॉइल्स सिंपल प्रेझेंट टेन्स. असं का, तर हे सेंटेन्स कशाचे सांगा, सायंटिफिक फॅक्ट दर्शवणार आहे. सायंटिफिक फॅक्ट असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा एखादं जनरल स्टेटमेंट असेल, तर दोन्हीही वाक्ये, दोन्ही सेंटेन्सेस ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतात.